राणी राणीनं कॉफी छान केली ना? छान नाही, कमाल बनवले कॉफी. मालती मॅडम, काल जे काय झालं ते मी मुद्दाम नाही केलं, चुकून. मला माहिती आहे, पुन्हा पुन्हा तेच सांगू नकोस. राणी, तुला एक ती म्हण माहितीये का? प्रयत्नांती परमेश्वर. हो आबा. पण थोडक्यात काय, आपण प्रयत्न करत राहायचं, एक दिवस परमेश्वर सुद्धा प्रसन्न होतो. काय तुम्ही माझ्याविषयी तुमच्या मनात असं राग धरू नका. मी खरंच सांगते, काल जे काय झालं ते चुकून झालं, मी मुद्दाम नाही केलं. सॉरी. राणी, मुळात ना माझा काही कालचा राग नाहीये तुझ्यावर. मला आधीपासूनच तुझा राग येत होता. फक्त सगळं मागे सारून मी आत्ता कुठे तुझ्याशी बरी वागायला लागले होते. तर काल हे सगळं होऊन बसलं. आता कालच्या प्रकरणानंतर ना मला शांत व्हायला, मला नॉर्मल व्हायला जरा वेळ लागेल. ठीक आहे ना. हे बघा, मी काही असं म्हणत नाहीये की तुमच्या मनातला राग लगेच जाऊ द्या. तुम्ही घ्या तुमचा वेळ. वेळ घेणारच आहे मी. फक्त पुन्हा अशी चूक करू नकोस म्हणजे मिळवलं. अजिबात नाही. काल झालेला प्रकार माझ्या हातून पुन्हा होणार नाही, मी चुकणार नाही, खरंच. मग विषय संपला. बरं राणी, जरा कुठे अजून आला नाही? हो, ते रूम मध्येच आहेत. त्यांना रूम मध्येच लिंबू पाणी हवंय. मी आले त्यांना देऊन. तब्येत ठीक आहे ना त्याची? हो ठीक आहे. हा. यार, या मालतीचा राग इतक्या सहज गेला नाही पाहिजे. हिचा राग जर असा निघून गेला ना तर त्या राणीला आपल्या तालावर आपल्याला नाचवताच नाही येणार. उर्मिला, राग गेला तरी मी आहे ना. येस्टरडे राणी मेड अ व्हेरी स्मॉल मिस्टेक. खूप छोटी चूक केली होती. पण आता तिच्या हातून खूप मोठं महापाप घडणार आहे. सो माय हिरोईन, आजच्या स्क्रीन प्ले मध्ये लीड रोल करायचा आहे तुला. ऑल द बेस्ट. तनिषा, तू बघ ना, आज मी असा काय परफॉर्मन्स देणार आहे ना, म्हणजे माझ्या आयुष्यातली जेवढी काही ऍक्टिंग स्किल आहे ते सगळं या परफॉर्मन्समध्ये दाखवणार आहे. म्हणजे एखादा बॉलिवूडमधला प्रोड्युसर किंवा डिरेक्टर असेल ना, असा एका मिनिटात कास्ट करेल मला ॲज अ लीड. मग कोणीतरी कशाला करायला पाहिजे? मी करेन की तुला कास्ट. या महाडिकांसाठी 15 करोड इन्व्हेस्ट केलेत मी. तुझ्यासाठी तर करूच शकतो. चल मग मी ना अवॉर्डची तयारी करते, है ना? अगं, आधी परफॉर्मन्स, मग अवॉर्ड. आधी परफॉर्म तर कर. तनिषा, आज तू बघच. आज असा काही परफॉर्मन्स देते ना मी, तू 15च काय 20 करोड इन्व्हेस्ट करशील माझ्यासाठी. बघच. हे राणी आली, चल.
गोट्या जेव्हा इथे आला होता थोडा ऑफ वाटत होता. राणी पण खूप बाय द वे, हे निंबू पाण्याने फरक पडेल ना? म्हणजे हेडेक थोडं जास्त आहे. हो वाटेल ना. ते कालच्या गडबडीत एक विचारायचं राहून गेलं माझं. म्हणजे गोट्या जेव्हा काल इथे आला होता तू खूपच विचित्र पद्धतीने बोललीस त्याच्याशी. म्हणजे मी फर्स्ट टाइम तुम्हाला असं बोलताना पाहिलं. सगळं ठीक आहे ना तुमच्यात? इंद्रा सर आणि तनिषा मॅडमला मी हो हो सगळं ठीकच आहे. आमच्यात काय होणार आहे? ते जरा अशीच आमची कुरकुर झाली, भांडणं झाली जरा आमच्यात. ते आमची मैत्री पण अशी आहे ना की होतात आमच्यात भांडणं, काय नाही एवढं. पण नक्की फ्रेंडशिप मध्ये होतं तसंच भांडण होतं ना, की आणखी काही आहे? नाही मग तसंच भांडण आहे. आणि दुसरं कुठलंही कारण असलं तरी ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कोणी दुसरं तुमच्याबद्दल काय विचार करतं त्याने मला काही फरक पडत नाही. मला एवढं माहिती आहे की तुम्ही फक्त माझे आहात आणि मला खूप जीव लावता. तुम्ही फक्त माझे आहात ना? ऑफकोर्स, मी फक्त तुझाच आहे राणी. हा मी फक्त आणि फक्त तुझाच आहे राणी. पण माझी चूक कशी पुसून टाकू तेच कळत नाही. माझ्या आयुष्यात आलेली ती रात्र मी कशी काढून टाकू नाही कळत आहे मला. एकीकडे मला तनिषाच्या बोलण्याने गिल्ट येत आहे, तर दुसरीकडे तुला फसवल्याची भावना मनात येऊन तुझ्यासाठी वाईट वाटतंय. हे काय करू मला खरंच कळत नाही. उर्मिला, कोणी बघत नाहीये ना ग? नाही, आता तरी कोणीही बघत नाहीये. तू एक काम कर, पटकन तुझं काम कर. ऑल दी बेस्ट. ते मी तुला दिलं पाहिजे. तुला परफॉर्म करायचं ना? अरे हा ठीक आहे, आपल्या दोघींना ऑल दी बेस्ट. पटकन जा. ओके. हा अजित काय करत होता इथे? ऐक ना, त्याला इतक्या हलक्यात घेऊ नको. तो दिसतो तसा नाहीये. शातीर आहे कम्प्लीट. ते तुमच्यासाठी. माझ्या वाकड्यात शिरला ना तर सोडणार नाही मी त्याला. राणी वहिनी, राणी वहिनी. जा ना. जाते. घ्या. थँक्यू. हा पिऊन टाका पटकन. हा कडू झालंय हे खूप. साखर टाक ना थोडी ह्याच्यात. हो साखर टाकण्यासाठी ते काही लिंबू सरबत नाही आहे, लिंबू पाणी आहे. औषध म्हणून प्यायचं. डोकं दुखतंय ना, पिऊन टाका पटपट. ओके. प्या प्या. हो. हा
अजून चांगला परफॉर्म कर ना, जरा जोरात तू ओरड. ओके. उर्मिला ताईंचा आवाज आहे हा. चला बघूया. उर्मिला ही कशी काय पडली? उर्मिला माहित नाही. मी इकडून येत होते आणि पाणी सांडलं. पाणी कोणीतरी मुद्दाम पाणी सांडलं ना. माझा पाय घसरावा म्हणून केलं कोणीतरी. शांतू मला हात नको लाव. आणि तू सांडलंस ना हे पाणी. मुद्दाम केलं ना तू हे सगळं. मी कशाला घरेन मुद्दाम? कशाला म्हणजे इंदिरासाठी पाणी तू घेऊन गेली होतीस ना. पण ते पाणी माझ्याकडून सांडलं नाही मालती मॅडम. खोटं बोलू नकोस. मला कळतच नाही तुझं लक्ष कुठे असतं ग. त्या दिवशी लक्ष नसताना तुझ्याकडनं दूध उतू गेलं, आता पाणी सांडलं, तरी मी तुला बजावलं होतं ना की यापुढे अशा चुका करायच्या नाही. कुठल्या धुंदीत असतेस ग तू. एवढी मोठी चूक झाली तुझ्याकडनं परत. मालती तुम्ही अगदी शांत व्हा बघू. आता ही वेळ आरोप प्रत्यारोप करायची नाहीये. तिला घेऊन आधी डॉक्टरकडे जा. राणी माझ्या बाळाला काही झालं ना तर तुला सोडणार नाही. शांत वहिनी मी डॉक्टरांना फोन करते. आबा मी आलेच. मी घाबरून जाऊ नका. शांत राहा बघू. शांत राहा. तिला उठवा आधी. सावकाश देवा. हळू 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 हळू. घाबरू नको उर्मिला. शांत हो. सावकाश. माझ्या पोटात खूप दुखतंय. शांत हो, काय झालं काय झालं? त्या पडल्या पायऱ्यांवरून. पडली. काय नाही. मला जरा चेक करू द्या, गडबड करू नका. ठीक आहे. देवा, या सगळ्यातून उर्मिला आणि तिच्या बाळाला सुखरूप परत आण रे बाबा. कृपा कर आमच्यावर. बहिणी शांत. काही होणार नाही. सगळं छान होईल. मॅडम उर्मिला कशी आहे? बाळाच्या जीवाला काही धोका नाही ना? सध्या अवस्था खूप वाईट आहे. काय होईल सांगता येत नाही. बापरे. अरे देवा मालती. नर्स आई आणि बाळ कसे आहेत? त्यांच्या जीवाला काही धोका नाही आहे ना? कंडिशन कशी आहे त्यांची? बाळाची काय कंडिशन अजून ठीक नाहीये. बघूया आता काय होते. तेच ना, हे सगळं काय होऊन बसले तुझ्या पाणी सांडण्यामुळे. मालती मॅडम, मी पाणी सांडलं नाहीये. मी खरंच सांगते तुम्हाला. राणी तूच पाणी घेऊन गेली होतीस ना? आजच चुकलं. मी ना मागेच उर्मिलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा होता. तरी ती बिचारी ओरडून ओरडून सांगत होती की राणीला माझं बाळ नकोय. मी काही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. तुझ्या बाजूने उभी राहिली आणि त्याचं फळ म्हणून तू हे सगळं वागतेस. काल मला पाडलंस, आज तिला पाडलंस. नेमकं काय हवंय तुला म्हणून तू हे सगळं करतेस? पण मी खरंच काही केलं नाही. मी मुद्दाम काहीच करत नाहीये. आई हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होता. राणी असं काही करणारच नाही ग.
इंद्रा बास. अजून किती तिची बाजू घेणार आहेस रे? अरे चुकीला चूक म्हणावं इंद्रा. या असंच तिला पाठीशी घालत राहशील ना तर कसं चालेल? उर्मिला प्रेग्नेंट आहे. तिचं मूल पाडून स्वतः घराला वारस देण्यासाठी हिने हे केलं नसेल कशावरून? Great, great, Tanisha, great. This is what we call one shot, two targets. आता पहिलं टार्गेट राणी झाली आहे. दुसरं टार्गेट कोण आहे हे सरप्राईज असणार आहे. मालती मॅडम काय बोलताय तुम्ही? आपल्या घराला उर्मिलाकडून वारस मिळू नये म्हणून तूच हे सगळं केलंस ना. तू तिच्या बाळाच्या जीवावर उठलीस ना. मालती काय बोलताय तुम्ही? आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. हे असले आरोप करताय तुम्ही. शांत व्हा जरा. डॉक्टर उर्मिला ठीक आहे ना? बाळाला काय झालं नाही ना? हे बघा, घरातल्या कुणीतरी एका स्त्रीनं आतमध्ये या. मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. रत्नवहिनी आय गो. डॉक्टर मी येत. डॉक्टर प्लीज चला मी येत. या. सो मॅडम तब्येत कशी आहे तुमची? तुमचा ग्रुप आहे फर्स्ट क्लास. ए माझं बाळ. ओ सॉरी माय बेबी. ओ गॉड. Amazing. Fantastic. What an acting, my baby mom. खरं तर आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. बरं झालं या रोलसाठी मी तुझं कास्टिंग केलं. थँक्यू. उर्मिला तुला माहित नाहीये तू काय केलंस ते. यू हॅव स्टार्टेड अ वॉर बिटवीन राणी महाडिक अँड मालती महाडिक. काय सांगतेस? होय. तुझ्या या परफॉर्मन्समुळे बाहेर आग लागली. आग. सगळे राणीला दोषी ठरवतात. मालती आंटींनी तर चांगलंच तिला फैलावर घेतलंय. अमेझिंग. आय एम प्राऊड ऑफ यू. हेच तर हवं होतं मला तनिषा. त्या राणीने मला सगळ्यांसमोर माफी मागायला सांगितली ना. आता या सगळ्याची परतफेड तिला करावीच लागणार. पण हे विसरून नाही चालणार की आपलं एकच टार्गेट अचीव्ह झालंय. दुसरं करायचं आहे आपल्याला. वहिनी, अहो तुम्हीच जर अशा खचलात. उर्मिलाने कोणाकडे बघायचं? आम्ही कोणाकडे बघायचं? सावरा स्वतःला. शांत व्हा. राणी काय झालं? का रडतेस तू? हा भाव सगळं चुकतंय. सगळं चुकत चाललंय. हे सगळं नेमकं काय घडतंय ना मला काहीच कळत नाही.
घरी पायऱ्यांवर पाणी मी नाही सांडलंय. फुगडी खेळताना सुद्धा मालती मॅडमला मी उगाच ढकलून देईन का? मी हात कशाला सोडेन त्यांचा? तर हे सगळे बोलतात मला, हे सगळं माझ्यामुळे घडतंय असं म्हणतायत. पण मला कळतच नाहीये की हे माझ्या भोवती का घडतंय हे सगळं. मी कितीही सावरण्याचा प्रयत्न केला ना तरी सगळं विस्कटतच चाललंय.